तर गॅस तुटवड्याचं संकट असताना आता काही भामट्यांकडून नागरिकांची फसवणूक देखील केली जाते। काही ठिकाणी सिलेंडरची साठेबाजी आणि त्याचबरोबर काळा बाजार देखील सुरू असल्याचं समोर आलंय। डोंबिवलीत गॅस टंचाईच्या भीतीचा फायदा घेत गॅस लाईन अपडेटच्या नावाखाली सायबर भामट्यांनी महिलांची फसवणूक सुरू केली आहे। 2 दिवसात 2 महिलांना 4 लाखांचा ऑनलाईन गंडा घातलाय। एका महिलेची 10 रुपयांचे ई चलन पाठवून फसवणूक, तर दुसऱ्या महिलेला गॅस लाईन बुक अपडेटसाठी एपीके लिंक पाठवून बँकेची माहिती उकळत फसवणूक करण्यात आली। बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी करण्यात आली। महसूल प्रशासनाकडून छापेमारी सुरू आहे। यासाठी 19 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। 203 ठिकाणी छापेमारी करून 28 सिलेंडर जप्त करण्यात आले। परभणीत हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती गॅसचा वापर वाढलाय। पुरवठा अधिकाऱ्यांनी 3 ठिकाणी धाडी टाकून 7 सिलेंडर जप्त केलेत। हॉटेल चालकांना नोटीस बजावली असून आतापर्यंत 26 सिलेंडर्स जप्त करण्यात आलेत। जालन्यातल्या अंबडमध्ये पुरवठा विभागानं 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केलेत। व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापर होत असल्याचं आढळून आलं होतं। मुंबईमध्ये गॅस कनेक्शन कापण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। महानगर गॅसच्या नावे बनावट फोन कॉल केले जात आहेत। गॅस कनेक्शन बंद होणार असून लिंकवर क्लिक करून अपडेट करा असं सांगितलं जातं। लिंकवर क्लिक करताच नागरिकांचं अकाउंट रिकामं होत आहे, त्यामुळे सावध राहा। अपडेट नाही आहे महानगर गॅसचं। बोलो काय अपडेट? तर बोलतो तुमचं गॅस कनेक्शन बंद होणार आहे असं। ठीक आहे, काय गरज आहे? मध्ये एक लिंक पाठवली, त्या लिंकवर मी अपडेटचं दाबलं आणि त्यानंतर मग त्यांनी चालू केलं की असं कर, असं करा। तर मी काही ते त्याला अलाव करत गेलो आणि त्याच्यामुळे थोड्याच वेळात असं जाणवलं की माझे OTP येऊन पैसे डिडक्ट होतात, पण मी OTP त्याला दिला नव्हता आणि तो आपोआपच त्याला शेअर होत होता, कारण त्यांनी मोबाईल पूर्ण हॅक केलं माझा। त्याच्यामुळे ही फटाफट माझे OTP येऊन पैसे सगळं नील झालं अकाउंटमध्ये। गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे लग्नसराई संकटात आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलेंडरची व्यवस्था करा अशा केटरर्सकडनं कुटुंबियांनाच आता सूचना केल्या जात आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये 15 मार्चला होणाऱ्या लग्नासाठी केटरर्सकडून कुटुंबाला गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले। व्यावसायिक गॅस पुरवठ्याच्या अडचणीमुळे केटरर्सवाल्यांनी कुटुंबालाच गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्यास सांगितलंय। पिंपरी चिंचवडमध्येच दुसरीकडे गॅस तुटवडा निर्माण झाल्यानं केटरर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। चालू महिन्यातील स्वयंपाकाच्या नवीन ऑर्डर केटरर्सकडून रद्द करण्यात आल्या आहेत। जळगाव शहरामध्ये 200 पेक्षा जास्त केटरर्स व्यावसायिक असून व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं त्यांचा केटरिंग व्यवसाय ठप्प झालाय। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं ऑर्डर घेणं बंद केल्याचं केटरर्स व्यावसायिक सांगतायत। केटरर्स व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगार महिला आणि तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आता निर्माण झालाय। उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यामधला आणि गोरखपूरमधला असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। डोक्यावर सिलेंडर घेऊन लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत, तशी धावपळ दिसून येते, तर काही ठिकाणी हाणामारी सुद्धा झालेली आहे। देशभरात गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे गोंधळाची स्थिती आहे। अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसतायत। उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये लोक डोक्यावर रिकामे सिलेंडर घेऊन रांगेत सामील होण्यासाठी एजन्सी बाहेर धावताना दिसतायत। या व्हिडिओमध्ये महिला आणि वृद्धांचा समावेश आहे। हा व्हिडिओ बस्तीच्या बनकाटी विकास ब्लॉक मधील महादेवा चौकात असलेल्या महागौरी गॅस एजन्सीचा आहे। मंगळवारी सकाळी गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती। पहाटे 4 वाजल्यापासून ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या होत्या। सकाळी 7 वाजता एजन्सी सुरू होताच लोक सिलेंडर घेण्यासाठी आत धावले। अनेक जण डोक्यावर आणि खांद्यावर सिलेंडर घेऊन आले होते, ज्यामुळे घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। गोरखपूरच्या पिपीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आशिष इंडियन गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये हमरीतुमरी झाली। ही घटना घडली तेव्हा पोलीसही तिथे उपस्थित होते। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं।